राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मध्यवधी निवडणुकीकरता तयार राहण्याच्या सूचना दिल्यात। ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे। या बैठकीत मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे। प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करण्याच्या सूचना पवारांनी नेत्यांना दिल्यात। तसंच काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारी देखील या बैठकीतल्या चर्चेत दाखवण्यात आली। राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची 16 जुलैला स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत शरद पवारांची त्यांच्या 6 जनपथवरच्या निवासस्थानी भेट घेतली। या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते। शेतकरी आंदोलनावरून भाजपचं सरकार अडचणीत असताना पवारांचं मन वळवून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावरती भाजप भर देत असल्याचं कळतंय। या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणं अपेक्षित होतं। त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या गेल्या असल्या तरी खरी चर्चा रंगली ती बैठकीवेळी मुख्यमंत्री आणि पवारांमधल्या गुफ्तगूची। बैठक झाल्यानंतर दोन नेत्यांनी तब्बल पाऊण तास एकांतात चर्चा केली। राज्याने कर्जमाफी शेतकऱ्यांची घोषित केली। ती घोषित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि वेगवेगळे राजकीय पक्ष यांच्या आम्ही भेटी करतो। असं सगळ्यांना भेटून काही सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे की ज्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचं आर्थिक स्थैर्य बिघडणार नाही याचा समन्वय ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा काही पॅकेज द्यावं असा आग्रह माननीय पवार साहेबांनी धरला आणि जो आम्हाला मान्य आहे। महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा व्हावा या उद्देशाने ज्या काही सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत त्या जर सरकारने ऐकल्या तर नक्कीच याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा कर्जमाफीचा होऊ शकतो। तुम्ही आश्वासन देताय सरसकट कर्जमाफी होणार आहे? नाही, याच्यात मी सरकार नाहीये त्यामुळे मी आश्वासन देऊ शकत नाही। या चर्चेमधून आज निघते नाही, या चर्चेमधून मला असं वाटत नाही की या चर्चेला अंतिम स्वरूप येईल। याच्या नंतरही आणखीन एका दुसरी चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेच्या नंतर अंतिम स्वरूप या ठिकाणी येऊ शकेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।